चटणीच्या तेलाच्या ही सगळ्या ऑर्डरी सगळ्या पोस्टात टाकून आलो बघा. पोस्टमध्ये सगळं काय होतील ती चार्ज पाठवून आलो मोबाईलवर. आणि तोपर्यंत घरी येऊस तर येताना शाळेतली मराठी शाळेची पोरं पिन आणली. तोपर्यंत मशीन आलं रानात. तेव्हा मशीन ही दगड खिळगा काढून ठेवलेला आहे. आता ही शिफ्टिंग करायचं चालू आहे. ही लोडरमध्ये तिकडं त्या साईडला पान जरा कमी आहे, तिकडं वरगळती या साईडला तिकडं नेऊन भरून टाकायचं चालू आहे. ड्रायव्हर पहिला होता तीच गडी आला या, म्हणलं आलाय तोपर्यंत आज उद्या करून घ्यावं. या टोकड्याला ह्या माहिताला खर्च गेला. खालच्या टोकड्याला एवढं खर्च आला नाही, पण ह्या टोकड्याला माहिताला पैसा गेला. ह्या टोकड्यातनं अजून मशीनच बंद होणं झाली या. जो बकेट लावल तिथे ओटीला किती आहे. आता बघा इथं ही ओटी काढली या. मुरुम आलेलं आहे त्यात. मुरुम लय गेलाय. मुरुम लय गेलाय. माती लय गेली अरे. लय गेली माती गेली आहे भरताना. साईडला वरती दगड खालचं भरू नको. तू नुसतं थोडं बरोबर नाकाऱ्या, नुसतं थोडं इतर नाकाऱ्या. मुरुम जाऊन बांधाकडे का करायचं. त्यात माती कमी पडती या. त्यात अजून हे न्यायचं म्हणल्यानंतर सगळा येण्याचा बाजार आहे आपला नसता. बघा ही ओटी आहे. आता हे तर उकारले, हे सगळं चाललं ह्या साईडनं. आणि हे तर उकारले बघा ही ओटी. ही अशा वरच ओटी हो. मग ही वर अशी ओटी ठेवून उपयोग नाही आपल्याला हो. बरोबर आहे ना सांगा. ओटी वर ठेवून उपयोग नाही. ओटी कशी पूर्ण निघली पाहिजे. उद्या नांगोर लावला तर इजी नांगोर गेला पाहिजे. नाहीतर सारखं खार 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 करायचं. काल ते प्लॅस्टिक सगळं चुतडाच करून टाकला, फोडूनच टाकलं सगळं. हे का नाही म्हणल्या JCB का करायचं. जेवण झालं बघा मगाशीच. जेवणच ऑर्डर टाकायला हे गेलतो. तुमची झाली का जेवण बिवणं. आज शनिवार उद्या रविवार, 2 दिवस पोरांना सुट्टी आहे. काय होतंय पोरांचं सकाळी तुम्हाला सांगतो बिगर आंघोळीचं अंकितला शाळेत सोडायला गेलतो. ती सकाळचं बारक्या पोरांना इकडं जायचं, मोठ्या पोरांना इकडं जायचं. तुम्हाला सांगतो निमा दिवस जातो या सोडायला. तेव्हा त्याला मुरुम माघारी घेऊन येणार तर मुरुम टाकून आलं तर कशाचं काय लय अवघड कंडिशन आहे. आपल्या डोक्यानुसार काम होत नाही बघा. आणि ही सगळं रानात असा रचका पडला नाही दगडाचा, टोकून हँग होऊन जाते. दगड काय संपना ती आणि ही रचका काय निघालं. ही दगड भरून नेऊन दगड टाकली का तो इकडं उकरायला चालू केलं का अजून दगड निघते. म्हणजे त्या तुकड्याला भयंकर खर्च केलाय. माती येते म्हणून बघा साईडला दगड पिल्ल लय मोठा आहे. लोडरमध्ये दोन नाही 3 दगड लय माहिती लावायचं तर कुठं सगळे दगड सगळ्या बांधाने सगळं दगडच झाले. जिकडं बघल तिकडं दगडच झाले. त्या साईडला लावा नाही जरा, त्या साईडला तिकडं टाकायचं झाला. इथे दगडाचा बांधायचा लेवल. लय दगड JCB सोडत सुद्धा दगड बसत नाही तर इतकं दगड आहे. इकडं बघल तिकडं दगडच. ह्या बांधाने मी सगळं दगडच झाले. गेलं बांधच सगळा दगडच झालाय. आता सोंडच माग बकेटमध्ये एक घेतलाय दगड बघा. आता लोडरमध्ये काय जाते ट्रॅक्टर टाकायचं. ट्रॅक्टर असलं दगड टाकायला कोण डम्पिंग मध्ये दसवत नाही. हळकची कुठं
प्लॉट तो असलंच होतं या. जास्त भरलं बघा. आता आलं बघा मापा. आता 5-7 लाखाला बसलं बघा चांगलं पुढं मागं बकेटमध्ये असं जाते बघा. दगाड डोक्यानं केलं तर सगळं आहे बघा. डोक्यानं नाही करा ना मग दगाड जात नाही. आता ही त्या टोकाला तिकडे नेऊन टाकायचं बघा. इकडं ही बोरिंग उडवल्यामुळे सगळं कपच्या झालेल्या. लय कपच्या झालेल्या. जरा घाण झाल्या तुकड्यात नाही सगळं दगाड 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 झाले. तर जरा हे विचून हे सगळं काढूस तर मला सांगतो खालचा प्लॉट एक नंबर झाला या. खालचा जे प्लॉट झाला आहे कुठं दगड ठेवला नाही व्यवस्थित झालं आहे. खालच्या प्लॉटचा काही विषय नाही. फक्त आता या वरच्या प्लॉटचं हे वरचं जर म्हणलं पण आता मान्य नीट करू हे नीट करा. आता लागेल पाऊस पडलं ना काय करणार नीट नुसतं करून काय करायचं आहे म्हणून ती म्हणलं दमान करू. हा ही 2 प्लॉटच चांगलं करून टाकू. तर ह्या प्लॉटमधलं मडकं वर होईना अशी कंडिशन झाली या. नरडं वाळून गेलं. झाली का जेवण बिवणं तुमची? दमट वातावरण आहे बघा नुसतं. माहिंदाळ दमट वातावरण आहे. काढतंय पाऊस काय पडेना आणि फार फाळतंय नुसतं. जळून चाललं हाही गवत आली सुद्धा जळून चालली. बाटली आणली मी येताना भरून मोठी पाणी जिकडं जाय. आज काय जार आणला नाही. आज काय कधी नाही तर कामाचं म्हणलं आपल्या पुरतीच बाटली जेशिबाल्याला काय ते जेशिबीत असते. जेशिबीत कसा आहे जेशिबीत जार असतो. ड्रायव्हर पुरता किंगर पुरता जेशिबी स्कूटी आपल्या ह्यात ठेवली आहे वाळत नाही काय नाही. माहिती दगाड निघलं राव. तुमच्या रानाने असं दगाड निघाले का? पण दम लागतोय. असं दगडाची जमीन नीट करायला सुद्धा मानगडात दम लागतोय. सोपं नाही. काळ्या रानाची ही का ना खरं माळाची किंमत ज्याला कळली आहे त्यालाच आहे. माळाचा माळा ज्यानं केलाय का त्याला ह्या शेतीची किंमत आहे. ज्याला ऑलरेडीच काय खर्च नाही अशा शेती येते का त्याला शेतीत जास्त किंमत कळत नाही. पण ज्यांना असा खर्च करून लाखो रुपये खर्च करून जी ही शेती तयार करतो का त्याला शेतीची किंमत विचारा. कसा आहे 2 रुपये खर्च होते पण ही पिढी आणि पिढीचा प्रश्न आहे. ही हेतून पुढच्या पिढीला आता हे प्लॉट व्यवस्थित झाला. उद्या बाय चान्स कुठनं माती थोडीफार इकडं तिकडची गावली कुठं थोडीफार भरली आयला प्लॉट म्हणजे प्लॉटच. पुन्हा म्हणणार आहे ती का पुन्हा पुढच्या पिढीतली म्हणणार आहे ती का पुन्हा पुढच्या पिढीतली म्हणणार आहे ती का ही माळा रानाच होतं. दगाड बघूनच म्हणली तर म्हणली तर रान बघून कोण म्हणणार नाही माळा रान होतं. कारण आता दगाड बिगाड सगळं नीट होत चाललं. माती मिक्स झाली का प्लॉट एक नंबरच प्लॉट झालं. तर चला मित्रांनो तुमचं काय चाललंय काय नाही कमेंटमध्ये सांगा. तुमच्या भागाला जर पाऊस आहे का नाही मला कमेंट करून सांगा. आमच्या भागाला काय पाऊस नाही काय नाही. ती मध्ये 1-2 पडलं तेवढं म्हणून बरं झालं नाही तर आज अवस्था लई बेकार झाली असती. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.